आणि BSc हय EWS ना इट इज इकॉनॉमिकल EWS घेवचेच पडटलें 10% ऑफ द एक्चुअल स्ट्रेंथ म्हणजे 30 प्लस स्ट्रेंथ दिला त्याचे 10% इकॉनॉमिकल EWS Yes sir. That is okay. मागे थिअरी मध्ये BSc कोणत्याच म्हणजे आमचं पूर्ण करिअर आहे मंच फटिया भाऊ मग एक कॅम्प किती दहावीच्या उपरांतूच स्टाफ सिलेक्शनाची तयारी भुरग्यांनी आतांपासून करपाक जाय. माझे तर सगळ्या इन्स्टिट्यूशनांनी वतात ते सांगतात की कॉम्पिटिटीव एग्जामीक वचपाची तयारी 11वींतल्यान सुरू करा, इन्क्लुडींग द BSc स्टुडंट्स, नर्सिंग स्टुडंट्स. दे कॅन ऑल्सो आन्सर. कारण खूब जाण आमचे बऱ्याच जाणांक खबर ना की GPSC कोणी आन्सर करची ते. आनी जर ज्युनियर स्केल ऑफिसर एखाद्याक जावपाक जाय आसत जाल्यार एनी ग्रॅज्युएट कॅन एपियर. म्हणून BSc नर्सिंगान हांव नर्सच जातलो असो कांय ना. BSc नर्सिंगाच्या उपरांत ही कॅन बी द ज्युनियर स्केल ऑफिसर. वाय नॉट? आज होमिओपॅथीक डॉक्टर एखादो जाता, एखादो BA स्टुडंट जाता जाल्यार तुमी कित्याक ना? त्या ती माझें म्हणणें आसा ही शूड बी द ऑलरावंडर. तयारी ही सगळ्या दृश्टीची आसपाक जाय, मेळटा तें काम. म्हणून आमी जर GPSC गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाची जर तयारी फ्रॉम द स्टार्ट वन, कारण UP, बिहार, राजस्थान सारक्या व्हडल्या राज्यांनी आपूण IAS जातलो, आपूण IPS जातलो. तांचे पेरंट्स तांकां 11वीच्या उपरांतूच ट्युशनाक घालता आनी 5 वर्सां ते भुरगे ट्युशन करतात. आमच्या कडेन तर हांगासर आमची सगळी ग्रँटीनेड इन्स्टिट्यूट आसा. मागीर पयलीं पासूनच तांकां ही तयारी करून घेवपाक कितें हरकत आसा? ती तयारी प्रत्येक चलो आसूं किंवा चली आसूं तांच्यांनी पयलींच्यान करपाक जाय. हय, हांव ग्रॅज्युएशनाच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर जातलो ही इच्छा दवरपाची आसा. आनी ती जेन्ना जाता हांव मामलेदार जातलो ही इच्छा दवरपाक जाय. ती जेन्ना इच्छा दवरतलो तेन्ना तूं कॉम्पिटिटीव एग्जाम पास जावपाक शकतलो. आनी म्हज्या सरकारान म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. एवरीथींग म्हणजे हाज्या फुडें सगळें स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंतर्गत आयलां. हाज्या फुडें सगळें गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाच्या अंतर्गत आयलां. तुमी पळयलां आसतलें की फाटल्या दिसांनी रिसंटली जाल्ली टिचर्स एग्जाम आमी दुसरे दिसा रिजल्ट लावन क्लियर केलो. म्हणजे ताका आनी 15 दीस आनी 10 दीस लागूंक ना. नेक्स्ट डे तो रिजल्टूय लागलो. बऱ्याच जाणांक आपले कॉम्पिटिटीव आपूण खंय आहा हें कळ्ळें. आनी CBRTच्या माध्यमांतल्यान असो टॅलंट जो आसा पळय तो टॅलंट हो गव्हर्मेंट सेक्टरांत, प्रायवेट सेक्टरांत येवपाची गरज आसा. म्हणून म्हाका दिसता सगळ्यांनी अशा पद्दतीची तयारी करीत रावची अशें म्हाका दिसता. भुरग्यांक प्रावडली सांगपाक मेळपाक जाय म्हाजो कॅम्पस इंटरव्यू जालो आनी कॅम्पस इंटरव्यू माय पॅकेज इज 4 lakhs rupees वीथ स्टार्ट. हे मिनिमम जशें प्रोफेशनल कॉलेजींनी सांगता म्हाजी पॅकेज 14 लाख 15 लाख. ही पॅकेज जी आसा पळय ही आमच्या प्रायवेट इन्स्टिट्यूटांनी इवन BA BCom आनी BSc BEd ह्या सुद्धा इन्स्टिट्यूशनांनी येवपाक कांयच हरकत ना. पण त्या पद्दतीचो स्टँडर्ड आनी त्या पद्दतीचे स्कील ही आमी डेवलप करची पडटली. आनी ती डेवलप जावपाची खरी गरज आसा. ताची जबाबदारी इन्स्टिट्यूशनांतल्या टिचरांनी घेवपाची गरज आसा. आनी ते टिचर्स जेन्ना ती जबाबदारी घेतली तेन्ना आमी जे आज बेकार आसा जे म्हणटा पळय तांकां बेकार उरपाची गरज ना. आमी सदांच म्हणटा की BA आनी BCom जालो, MCom जालो काय कितें करता ना बेकार म्हणटा. अरे MCom जाल्ल्या एखाद्या भुरग्याक बेकार कित्याक रावचो पडटा?
हो प्रश्न म्हाका पडटा आनी तेय बी गोंय सारकेल्या राज्यांत. खरें म्हणजे एकूय भुरगो हो बेकार उरपाक जायना. ज्या पद्दतीचे एम्प्लॉयमेंट्स आज गोंयांत अवेलेबल आसा म्हणून आमी आमची सुरवात ही जे प्रोफेशन मेळटा जो जॉब मेळटा तातूंतल्यान म्हणजे तितक्या पद्दतीचो जर ताका ट्रेन जर आसत जाल्यार तो कॉलेज लेवलाचेर रावपाची गरज आसा आनी तो कॉलेज लेवलाचेर जर ट्रेन जायत जाल्यार ताका बेकार उरपाची संद उरची ना. म्हणूनच ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाल्या उपरांत हांव बेकार आसा हें म्हणचें पडूंक जायना. म्हणून तर हांवें एप्रेंटिशीप प्रोग्राम इंट्रोड्यूस केलो आनी एप्रेंटिशीप प्रोग्रामाच्या माध्यमांतल्यान एक वर्क कल्चर गोंयांत डेवलप जावचो. कारण टिचर आसतना म्हाका तलावाचो बेकार आहलो त्या भुरग्याक सुद्दां एक प्लॅटफॉर्म दिलो. घडये ताका 14,000 पगार मेळना बट ताका आपूण टिचर जाला आपूण एमकॉम जालो जाल्यार ताका एक वर्स खंय तरी तें काम कळपाक जाय. आमी एकदां पळयता आमी शिकता आनी मार्केटान कितें जाय हाज्या मदीं थोडोसो ताळतंत्र कमी आसा. कारण त्या खातीर म्हजी रिक्वेस्ट आसा सिलेबस वेगळो कितें आसलो जाल्यार मार्केटाची नीड कितें आसा जें नीड कितें आहा हें समजून जर शिकयलें जाल्यार ताका बेकार रावचो पडटलो. म्हणून तर नर्सींग बेकार रावचें पडना. कारण दॅट इज द नीड ऑफ मार्केटान नर्स ही रेडी जाली डायरेक्ट येयली. मागीर एमकॉम जाल्लो स्टुडंट एकावंटंट म्हणून रेडी ताका करपाची गरज पडना तर आमचीच आसा. आमी ताका रेडी करून एकावंटंट म्हणून धाडपाक जाय जाल्यार तो रोखडोच मार्केटान एब्जॉर्ब जातलो. ते वळखून जर टिचरांनी सुरवात केली जाल्यार म्हणजे हांवें एप्रेंटिशीप प्रोग्राम पुढच्या वर्सा इंट्रोड्यूस त्याच खातीर केलो जेणे करून वर्क कल्चर गोंयांत खूब बऱ्या पद्दतीचें डेवलप जालें. त्या वर्क कल्चराच्या निमित्तान खूब जाण भुरगे नो डावट म्हाका विचारपाक येवपाक लागले एप्रेंटिशीप आपली मातशी रिन्यू करा म्हणून. ती जावची ना कारण नवीन भुरगो एप्रेंटिशिपाक जॉयन जातलो तेणी खातीर आपल्याक नवीन नोकरी सोदपाची गरज आसा. मिनिस्टर आसतना बी तांच्यांनी वेगवेगळे हेल्थ डिपार्टमेंटाचे कोर्सीस सुरवात केले. पॅरामेडिकल कोर्सीस म्हणजे BSc इन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, BSc इन फिजिओथेरपी, बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन एक्सरे टेक्निशियन असे डिफरंट कोर्सीस स्किल्ड एज्युकेशनाक तांच्यांनी सातत्यान प्रमोट केला आनी तें स्किल्ड एज्युकेशन हें खूब म्हत्वाचें आसा. एखादो लिडर वेळ पडला जाल्यार एकदां फॅक्टरी घालता. ती फॅक्टरी घालतना तो कितें म्हणटा की आपूण एम्प्लॉयमेंट दिता पण एम्प्लॉयमेंटाच्या पेक्षा म्हाका फायदो कितें जातलो हो तेजो पळोवपाचो उद्देश आसता. बट सरान एखादी फॅक्टरी घालूंक ना. सरान स्किल्ड एम्प्लॉयमेंट तयार करपाची फॅक्टरी सुरू केल्या म्हणपाक काय हरकत ना. सो यू पीपल आर द स्किल्ड पीपल आनी विशेश करून नर्सींग कारण नर्सी सारकिलो स्किल्ड कोर्स शिकप ही काळाची गरज आसा. कारण आमी पळयताले की गव्हर्मेंटान फक्त एकूच नर्सींग कॉलेज ज्या जाग्यार पयलीं तर फक्त A&M आनी BSc नर्सींग आशिल्लें. ताज्या उपरांत ते GNM आनी BSc जालें. ताज्या उपरांत गोंयांत फक्त वृंदावन नर्सींग एकूच सुरवात जालें. पण आज योगायोगाक म्हणजे पुराय गोंयांत जवळपास गव्हर्मेंट नर्सींग सोडून 4 नर्सींग कॉलेजीस सुरू जाले आनी गोंयांतली भुरगीं दर वर्सा भायर जर म्हणत तुमी जाल्यार जवळपास 400 ते 500 भुरगीं ही दर वर्साक BSc आनी GNMाक एडमिशन घेवन गोंया भायर वयतालीं. नो डावट ती फीस पेड करतात परत थंयसर रावपाची होईल समाजाभिमानी होईल हे जर आपण म्हटलं तर त्याचा वावगट घडणार नाही आहे. आणि जे काही जीवनात पाहिजे आज एवढ्याच संस्था उभ्या आहेत. या शिक्षण संस्था हेच आज एकमेव माध्यम समाजामध्ये राहिलेलं आहे. कारण अन्य संस्था आपण बघतो आहे की ज्याचं कार्य होतं पूर्वी करत होते त्या संस्था आपलं कार्य योग्य पद्धतीने करत नाही आहे. आणि जे काय पुढच्या पिढीला पाहिजे ते अशाच संस्थांना मिळत आहे. त्यामुळे या संस्था जर बळकट झाल्या या संस्था जर चांगल्या रीतीनं मुलांना पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन योग्य संस्कार देण्याचं कार्य केलं तरच समाज हा पुढे जाईल आणि हा समाज मजबूत होऊन पर्यायाने आपला देश मजबूत होईल. म्हणून सगळ्या शिक्षणाच्या सोयी इथं उपलब्ध करण्याचं मोठं काम या संस्थेने केले आहे. जास्त वेळ न घेता या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं मनापासून अभिनंदन करतो. बेसमेंट ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर अशी 4 मजल्याची इमारत करून जाईल. साधारण खर्च 5+ CR असो आसा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आणि दोनही पाहुण्यांच्या मार्गदर्शनात वरद हस्तानं तुमचा संकल्प
ठरलेल्या वेळार पूर्ण जातलो आणि फुडल्या वर्सा ही तारीख येवच्या पयलीं किंवा एट द मोस्ट ह्या तारखेक त्या प्रकल्पाचें उद्घाटन करपाचें आमकां भाग्य मेळचें, ज्या उद्घाटनाक परत हेच दोनूय पावणे आसचे अशी अपेक्षा करता, भगवंता कडेन प्रार्थना करता आनी म्हज्या पाणयेक विराम दिता.